नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित आजच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रामध्ये आपण आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण घटकांविषयीचा आढावा घेतला. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा आपण अशाच एका महत्त्वाच्या घटकाविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये आपल्याला समाजसुधारकांवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याचा दाट संभव आहे आणि त्याच दृष्टीने मित्रांनो 4 महत्त्वपूर्ण समाजसुधारक आपण आपल्या मार्गदर्शन सत्रांमध्ये अभ्यासणार आहोत. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. मित्रांनो, समाजसुधारकांच्या या मालिकेमध्ये आपण ऑलरेडी महात्मा फुले यांच्याविषयीची माहिती अभ्यासली आहे. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा आढावा घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आजच्या मार्गदर्शन सत्राला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांच्या हातून झालेले सामाजिक कार्य, ठीक आहे, अस्पृश्यांच्या उत्थानासाठी केलेले कार्य, सोबतच म्हणूयात आपण तर त्यांच्या हातातून निर्माण झालेली साहित्य संपदा यांच्याविषयीचा एक विस्तृत आढावा आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा तपशीलवार आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी सुरुवात करूयात आपण त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून. बघा, जीवन परिचयाच्या संदर्भामध्ये मित्रांनो बरेचसे प्रश्न आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारला जाण्याचा दाट संभव आहे. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने पहा की एखाद्या समाजसुधारकांबद्दलची आपल्याला परीक्षेमध्ये माहिती विचारली जाते. ठीक आहे, की त्यांचा जन्म दिला जातो, त्यांचं जन्म ठिकाण दिलं जातं, त्यांच्या हातून समजा एखादी साहित्य संपदा निर्माण झाली असेल तर त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी दिलेली असेल आणि वरील समाजसुधारक कोण, ठीक आहे, अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाण्याचा दाट संभव आहे. आणि त्याच दृष्टीने मित्रांनो कुठल्याही समाजसुधारकांच्या या जीवन परिचयाविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे, चला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये समजा जर सांगायचं झालं तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि या दृष्टीने मित्रांनो काही महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर अस्पृश्य विरोधी चळवळ जी आहे ती चळवळसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली होती. ठीक आहे, आणि त्या चळवळीचेच परिणाम जे आहेत ते नंतर भविष्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. ठीक आहे, तर सर्वप्रथम पहा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये समजा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक गोष्ट मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संपूर्ण आयुष्य असेल, वैयक्तिक आयुष्य, याच्यावर आधारलेले प्रश्न समजा जर आपल्याला विचारले जातील तर त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यापर्यंतचे जे काही माहिती असेल ती माहितीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम पहा मित्रांनो या ठिकाणी की आपल्याला त्यांचा जो जन्म आहे 14 एप्रिल, ठीक आहे, हा जन्मसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्म आहे हा जन्म झाला होता 14 एप्रिल 1891 मध्ये इंदोरजवळील महू या ठिकाणी, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव होतं भीमराव रामजी सकपाळ, ठीक आहे, उर्फ आंबावडेकर. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्या वडिलांचं जे नाव होतं ते होतं रामजी मालोजी सकपाळ. ठीक आहे, लष्करामध्ये ते नोकरीवरती होते. त्यांचा जो मृत्यू आहे हा मृत्यू झाला होता 2 फेब्रुवारी 1913 मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं जे नाव होतं ते आईचं नाव होतं भीमाबाई. ठीक आहे, तर यांच्या आईच्याच नावावरून त्यांचं नाव भीमराव हे ठेवण्यात आलं होतं. तर त्यांच्या जो आईचं आहे, आईचं निधन 1896 मध्ये झालं. ठीक आहे, त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचं नाव, ठीक आहे, रमाबाई हे होतं. ठीक आहे, तर रमाबाई ह्या दापोलीच्या भिकू वलंगकरांची मुलगी होत्या. ठीक आहे, त्यानंतर या रमाबाई म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचं जे निधन आहे ते निधन झालं होतं 27 मे 1935 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्या होत्या डॉक्टर शारदा कबीर. ठीक आहे, ज्यांना सविता आंबेडकर या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन पहा 6 डिसेंबर 1956 रोजी 26 अलीपूर रोड दिल्ली या ठिकाणी झालं होतं. ठीक आहे,
तर ही एकंदर त्यांच्या जीवन परिचयाशी संबंधित असलेली जी माहिती असेल मित्रांनो, ती माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणूनच आपण या ठिकाणी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा अभ्यासत आहोत. ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील होते ते वडील लष्करात सुभेदार पदावर कार्यरत होते आणि जसं आपण जन्मठिकाण पाहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तर त्यांचं जन्मठिकाण सुद्धा ठीक आहे मध्य प्रदेशमधील महू, इंदोरजवळील महू या ठिकाणी झालं होतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्यावेळी म्हणजे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यावेळी हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील असतील रामजी सकपाळ, ठीक आहे, तर ते महू या ठिकाणी त्यांची सेवा देत होते. ठीक आहे, लष्करामध्ये. त्यानंतर पहा की लष्करातील निवृत्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी लष्करातील निवृत्तीनंतर सातारा या ठिकाणी नोकरीला सुरुवात केली होती. ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ नाव आहे ते मूळ नाव होतं आंबावडे. ठीक आहे, जे की तालुका मंडणगड आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा की आंबावडे या गावावरूनच पुढे त्यांच्या मूळ आडनावाऐवजी म्हणजेच सकपाळ या आडनावाऐवजी त्यांना आंबावडेकर, ठीक आहे, हे आडनाव जे आहे ते आडनाव रूढ झालं होतं. ठीक आहे, त्यानंतरची एक महत्त्वपूर्ण माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे 14वे अपत्य होते मित्रांनो. कितवे? 14वे अपत्य. ठीक आहे, त्यानंतर पहा की वयाच्या 6व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं निधन झालं होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर म्हणूयात आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पालनपोषण आहे हे पालनपोषण त्यांच्या आत्याने केलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं खूप लहान वयामध्ये म्हणता येईल आपल्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पोरके झाले होते. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहितीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं की अगदी लहानपणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचं निधन झाल्यामुळं ठीक आहे त्यांच्या ज्या आत्या होत्या मीराबाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पालनपोषण केलं होतं. अशातच 1905 मध्ये ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह भिकुजी वलंकर यांची जी लेक होती रमाबाई, ठीक आहे, तर या रमाबाईंशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर 1935 मध्ये त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या रमाबाई, तर या पहिल्या पत्नी रमाबाईंचं निधन झालं होतं. त्यानंतर बघा 15 एप्रिल 1948 मध्ये मुंबईच्या डॉक्टर शारदा कबीर या ब्राह्मण तरुणीशी दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदणी पद्धतीने दुसरा विवाह केला होता. ठीक आहे, तर ह्या संपूर्ण ज्या गोष्टी असतील त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये मित्रांनो त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या संदर्भातली जी माहिती असेल ती माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर रत्नागिरीतील दापोली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं होतं. त्याच्यानंतर पहा की त्यांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरीतील दापोली या ठिकाणी पार पडल्यानंतर साताऱ्यातील ॲग्रिकल्चर स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर पहा की याच कृषी विद्यालयातील जे ब्राह्मण शिक्षक होते ज्यांचं आडनाव होतं आंबेडकर, ठीक आहे, तर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचं आडनाव दिलं होतं आणि आंबेडकर हे आडनाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ब्राह्मण शिक्षक आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी स्वीकारलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पहा की कृषी विद्यालयातील शिक्षणानंतर मग 1907 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असेल की 10वीला आपण मॅट्रिक असा शब्दप्रयोग करतो. तर मॅट्रिकची परीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तीर्ण झाले 1907 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर पहा 1913 मध्ये पर्शियन व इंग्रजी हे विषय घेऊन एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA ची परीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तीर्ण झाले होते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर अगदी त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून तर महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा आढावा आपण या ठिकाणी घेत आहोत. तर त्याच्यामुळं ही जी माहिती असेल ही माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो की जे आपण एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जी BA ची पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती, पर्शियन आणि इंग्रजी हे दोन विषय घेऊन त्यांनी BA ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तर त्या संपूर्ण शिक्षणासाठी बडोदा संस्थानाचे जे संस्थानिक होते सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरमहा
₹25 इतकी शिष्यवृत्ती बहाल केली होती आणि या शिष्यवृत्तीमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाविद्यालयीन शिक्षण म्हणूयात आपण किंवा BAचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा 1915 मध्ये ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठली पदवी बहाल करण्यात आली होती, तर MAची पदवी बहाल करण्यात आली. त्यानंतर पहा 1916 म्हणजे त्याच्या दुसऱ्याच वर्षी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाकडूनच त्यांना PhD ही पदवीसुद्धा बहाल करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा की MSc करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला होता. मात्र शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांना भारतामध्ये परत यावं लागलं होतं. मित्रांनो, एक पहा की डॉक्टर बाबासाहेब जे आंबेडकर असतील यांचं बरंचसं शिक्षण हे परदेशामध्ये सुद्धा पार पडलं होतं आणि अशा प्रसंगी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड असतील, ठीक आहे, किंवा राजश्री शाहू महाराज असतील, यांनी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ठीक आहे आर्थिक मदत केली होती. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मात्र हे एक सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं राहील की MSc करिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र त्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांना भारतामध्ये नाईलाजास्तव परत यावं लागलं होतं. कारण परदेशामध्ये समजा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, तर त्यासाठी जर म्हणू आपण तर पैशाची गरज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भासणार होती आणि या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाईलाज झाला आणि त्यांना नाईलाजास्तव भारतामध्ये परत यावं लागलं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ठीक आहे, इथून ते भारतामध्ये परत आल्यानंतर 1917 मध्येच मुंबईमधील वर्स कॉलेज या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेमध्ये काही काळ अर्थशास्त्र, बँकिंग व कायदा या विषयांचं अध्यापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. त्यानंतर मग 1918 ते 20 या दरम्यान मुंबईमधील सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अर्थशास्त्राचं प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर पहा की 1921 मध्ये राजश्री शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीमुळे आपलं अर्धवट राहिलेलं जे शिक्षण आहे ते अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत एकदा इंग्लंडला रवाना झाले आणि अर्धवट सोडलेल्या या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी MSc ही पदवी प्राप्त केली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा की 1922 मध्ये याच लंडन विद्यापीठामध्ये सादर केलेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना DSc ही पदवी बहाल करण्यात आली होती. ठीक आहे. तर चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर 1924 मध्ये काही काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये वकिली सुद्धा केली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा 5 जून 1952 मध्ये भारतीय राज्यघटनेतील योगदानाबद्दल कोलंबिया विद्यापीठाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना LLD ही पदवी बहाल करण्यात आली होती. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला जसं की माहिती आहे की भारताची जी राज्यघटना आहे ती भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला होता आणि इतक्या कमी वेळात जगभरातील जवळपास 60 देशांपेक्षा अधिक राज्यघटनांचा अभ्यास त्यावेळी करण्यात आला होता. ठीक आहे. आणि इतक्या कमी वेळात भारतीय राज्यघटना ही अंमलात आणण्यासाठी या म्हणूयात आपण किंवा ती तयार करण्यासाठी म्हणूयात. ठीक आहे. जो कमी वेळ लागला, या कमी वेळ लागण्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागेल. ठीक आहे. सोबतच म्हणू आपण त्यांचे इतर जरी सहकारी असले तरी मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या 60 पेक्षा अधिक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये भारतीय राज्यघटना जी आहे ती लिहून तयार करणे, ठीक आहे, याचं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं जातं आणि म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आणि म्हणूनच त्यांच्या योगदानाची दखल घेऊन पहा की कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही पदवी बहाल केली होती. कोणती? तर LLD ही पदवी बहाल केली होती. त्यानंतर पहा की 12 जानेवारी 1953 मध्ये उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना D.Litt ही पदवी बहाल करण्यात आली होती. ठीक आहे. D.Litt
ही पदवी बहाल करण्यात आली। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा जीवन परिचय जाणून घेतला, त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासली। सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्राथमिक शिक्षणापासून तर वेगवेगळ्या विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं, त्या शिक्षणावरचा सुद्धा आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, मात्र इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही। वेळोवेळी जर म्हणू आपण तर त्यांनी वेगवेगळ्या भारतातील किंवा परदेशातील विचारवंतांकडून प्रेरणा घेतली होती आणि याच प्रेरणेचा म्हणू आपण फायदा त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये झाला होता। ठीक आहे, तर जवळपास जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शकांविषयीची थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर सर्वप्रथम पहा मित्रांनो या ठिकाणी की बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध असतील, त्यानंतर महात्मा फुले असतील, ज्यांच्याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी यापूर्वीच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासली आहे। किंबहुना महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीचे जनक म्हणून महात्मा फुले यांचा उल्लेख केला जातो। त्यासोबतच संत कबीर या 3 व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शक किंवा गुरु होते। ठीक आहे, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 व्यक्तींना स्वतःचा गुरु मानत होते। ठीक आहे, त्यानंतर पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी धर्मकल्पना असेल मित्रांनो, ती धर्मकल्पना बर्क या विचारवंतांकडून घेतली होती। त्यानंतर पहा की शासनविषयक जे सिद्धांत असतील, हे शासनविषयक सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी J.S. मिल यांच्याकडून घेतले होते आणि सामाजिक स्वातंत्र्याची जी संकल्पना असेल ती संकल्पना बुकर टी वॉशिंग्टन या विचारवंतांकडून घेतली होती। ठीक आहे, तर त्याच्यामुळेच आपल्याला म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आहे, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी घेतलेल्या पाश्चात्य ज्ञानामुळे म्हणता येईल आपल्याला भारतातील किंबहुना महाराष्ट्रातील ज्या सामाजिक प्रथा होत्या, अनिष्ट चालीरीती प्रथा, परंपरा म्हणूयात आपण, यांच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उभं केलं होतं। ठीक आहे, जसं सती प्रथा म्हणूयात आपण, बालविवाह पद्धती म्हणूयात, अस्पृश्यते निवारणाची जी काही समस्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होती, त्याच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये, ठीक आहे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्वरूपाचं कार्य केलं होतं। सर्वप्रथम आपण या मार्गदर्शन सत्रामध्ये त्यांच्या सामाजिक कार्याबद्दलचा आढावा घेणार आहोत। सर्वप्रथम वृत्तपत्रविषयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण नेमकं कसं होतं, कुठली कुठली वर्तमानपत्रे किंवा वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती, त्याबद्दलचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 मध्ये, ठीक आहे, कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक शाहू महाराज, ठीक आहे, तर या शाहू महाराजांच्या मदतीतून मूक नायक या पाक्षिकाची सुरुवात केली होती। मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, जसं एखादं वृत्तपत्र असेल, ठीक आहे, ते समजा रोज प्रकाशित होत असेल तर त्याला आपण दैनिक या नावाने संबोधतो। समजा एखादं वृत्तपत्र हे आठवड्यातून प्रसिद्ध होत असेल तर त्याला आपण साप्ताहिक संबोधतो। त्यानंतर एखादं वृत्तपत्र हे 15 दिवसातून प्रकाशित होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पाक्षिक। ठीक आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जे महिन्यातून प्रसिद्ध होतं त्याला आपण मासिक म्हणतो। ठीक आहे, त्याच्यानंतर 3 महिन्यातून जे प्रकाशित होतं त्याला त्रैमासिक म्हणतो। जे 6 महिन्यातून प्रकाशित होतं त्याला म्हणतो आपण अर्धवार्षिक। ठीक आहे, आणि जे वर्षातून प्रकाशित होतं त्याला म्हणतो आपण वार्षिक। ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या मदतीतून मूकनायक या पाक्षिकाची, जे 15 दिवसातून प्रकाशित होतं, या पाक्षिकाची सुरुवात केली होती। ठीक आहे, तर या मूकनायक या पाक्षिकाची सुरुवात करतेवेळी शीर्षभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत तुकारामांच्या वचनांचा समावेश या मूकनायक या पाक्षिकामध्ये केला होता। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा 1924 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत मेळा या वृत्तपत्राची सुरुवात केली होती। त्यानंतर पहा 9 एप्रिल 1927 मध्ये बडोदा संस्थानाचे संस्थानिक असलेले सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची सुरुवात केली होती। त्यानंतर 1927 मध्ये पहा समाज समता संघाद्वारे त्यांनी समता या वृत्तपत्राची सुरुवात केली होती। ठीक आहे, त्यानंतर 24 नोव्हेंबर 1930 मध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता या पाक्षिकाची सुरुवात केली होती. म्हणजेच जनता हे वृत्तपत्र असेल हे 15 दिवसातून प्रकाशित होत होतं, त्याच्यामुळे त्याला आपण पाक्षिक हे नाव दिलं. त्यानंतर पहा की 4 फेब्रुवारी 1956 मध्ये, म्हणजे जवळजवळ जर म्हणूयात आपण तर 26 वर्षानंतर या जनता या पाक्षिकाचं नामांतर जे आहे ते नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशामध्ये केलं होतं? प्रबुद्ध भारत. म्हणजे 4 फेब्रुवारी 1956 पासून जनता हेच पाक्षिक आता प्रबुद्ध भारत या नावाने ओळखलं जात होतं. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे जे काही माहिती असेल ती माहिती सुद्धा आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर निदान त्यांनी सुरू केलेल्या या वृत्तपत्रांबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की 1930 मधल्या जनता या पाक्षिकाचं रूपांतर 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रामध्ये केलं होतं. त्यावेळी त्याच्या संपादकपदी दादासाहेब गायकवाड, ठीक आहे, यांची नियुक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. त्यानंतर बहिष्कृत भारत नावाचा जो वृत्तपत्र होता, या वृत्तपत्र मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक सहाय्याअभावी तो बंद करावा लागला होता आणि अशा परिस्थितीमध्येच बंद पडलेल्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नव्याने सुरुवात केली होती. आणि या बहिष्कृत भारत या वृत्तपत्राची नव्याने सुरुवात करत असताना पुनश्च हरिओम ही घोषणा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामधून अग्रलेख प्रसिद्ध केला होता. ठीक आहे. त्यानंतर पहा की हा जो बहिष्कृत भारत नावाचा वृत्तपत्र होता, या वृत्तपत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत ज्ञानेश्वरांच्या वचनांचा समावेश केला होता. जे प्रबुद्ध भारत नावाचं वृत्तपत्र असेल हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या या दलित चळवळींचे मुखपत्र म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. ठीक आहे. तर ही जी संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती असेल मित्रांनो, ही सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर पहा 1928 ते 30 या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवता या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. त्याच्यामुळे ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे. ठीक आहे. सोबतच म्हणू आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी, राजकीय कार्यासाठी किंवा अस्पृश्यता निवारणासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रे सुरू केली होती. आता वृत्तपत्रे हे समाज जागृतीचे किंवा लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जाते आणि याच दृष्टीने इतक्या साऱ्या वृत्तपत्रांची छपाई करण्यासाठी म्हणूयात आपण किंवा ती प्रसिद्ध करण्यासाठी, ती छापण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत भूषण नावाच्या प्रिंटिंग प्रेसची सुरुवात सुद्धा केली होती. तर त्याच्यामुळं त्यांच्या वृत्तपत्राविषयी, त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या या प्रिंटिंग प्रेसविषयीची माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा सुद्धा आपल्याला समावेश करता येईल. यापूर्वी आपण त्यांनी कुठली वृत्तपत्रे सुरू केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणूया आपण तर त्यांनी भारत भूषण या प्रिंटिंग प्रेसची सुद्धा सुरुवात केली होती ही वृत्तपत्रे छापण्यासाठी. त्यासोबतच पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ज्या संस्था स्थापन केल्या त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा की आपल्या शिक्षण कार्याला किंवा शैक्षणिक म्हणू आपण विचारसरणीला गती देण्यासाठी, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीदवाक्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. हे ब्रीदवाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या बहिष्कृत हितकारणी सभेचं काय होतं? ब्रीदवाक्य होतं. ठीक आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्याध्यक्षपदी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कार्य पाहत होते. त्यानंतर पहा की याच सभेच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड यांची नियुक्ती केली होती. उपाध्यक्षपदी मेयर निसीम जेपी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर कार्यवाहकपदी म्हणूयात आपण सीताराम सिवतकर यांची नेमणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. कोषाध्यक्षपदी निवृत्ती तुलसीदास जाधव हे कार्यरत होते. ठीक आहे. तर त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या बहिष्कृत हितकारणी सभेच्या या संपूर्ण संचालक मंडळाविषयीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा 19 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
समता सैनिक दलाची स्थापना केली होती. कशाची? तर समता सैनिक दलाची स्थापना केली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की 8 एप्रिल 1928 मध्ये लोकमान्य टिळकांचे जे पुत्र होते श्रीधर पंत, ठीक आहे, तर यांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघाची सुद्धा स्थापना केली होती. त्यानंतर 1929 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत समाज सेवा समितीची स्थापना केली. त्यानंतर पहा 15 ऑगस्ट 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळाच्या निवडणुका लढविण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. ठीक आहे, तर त्यांनीच सुरू केलेलं जे जनता नावाचं वृत्तपत्र असेल, हे जनता नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेल्या या स्वतंत्र मजूर पक्ष या राजकीय पक्षाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जात होतं. ठीक आहे, त्यानंतर पहा 19 जुलै 1942 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची सुद्धा स्थापना केली होती. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ठीक आहे, शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने म्हणूयात आपण तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 महाविद्यालये सुद्धा उघडली होती. त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पीपल एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत पहा 20 जुलै 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली होती. कोणत्या कॉलेजची? तर सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत 19 जून 1950 मध्ये औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची सुद्धा स्थापना करण्यात आली. सोबतच म्हणूयात आपण तर 1956 मध्ये मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉची स्थापना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत केली होती. ठीक आहे, तर त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ज्या वेगवेगळ्या संस्था असतील, संघटना असतील, त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाण्याचा दाट संभव आहे. आणि त्याच दृष्टीने मित्रांनो की निदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्था स्थापन केल्या होत्या, ठीक आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असतं. ठीक आहे, कारण परीक्षेमध्ये जसं वृत्तपत्रांच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठली कुठली वृत्तपत्रे सुरू केली होती, असा प्रश्न समजा जर आपल्याला विचारला परीक्षेमध्ये, ठीक आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला वृत्तपत्र सोबतच म्हणूयात आपण तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कुठली संस्था किंवा संघटना स्थापन केली होती, असा जर प्रश्न विचारला तर त्यांनी स्थापन केलेल्या या संस्था किंवा संघटनांबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला असणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणून या महाड सत्याग्रहाचा उल्लेख केला जातो. ठीक आहे मित्रांनो, प्राचीन काळापासून भारतामध्ये जर आपण पाहिलं तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची चातुर्वर्ण वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. ब्राह्मणांनी धार्मिक विधी करावी, पूजापाठ करावी, क्षत्रियांनी राज्याचं संरक्षण करावं, राज्यकारभार पाहावा, वैश्यांनी शेती, पशुपालन, व्यापार करावा आणि शूद्रांनी वरील 3ही उच्चवर्णीयांची सेवा करावी, स्वच्छतेची कामं करावी, अशा पद्धतीचा एक धार्मिक दंडक घालून देण्यात आला होता. ठीक आहे, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वर्णव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, आता या आवाज उठवण्याच्याच म्हणू आपण प्रवासातील पहिला टप्पा म्हणता येईल आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील, तो म्हणजे हा महाड सत्याग्रह. ठीक आहे, आणि म्हणूनच पहा पहिलंच वाक्य आपल्याला या ठिकाणी दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सवर्णांविरुद्धचा म्हणजेच उच्चवर्णीयांविरुद्धचा हा पहिला लढा कोणता? महाड सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. आता झालं काय होतं तर या दरम्यान 4 ऑगस्ट 1923 मध्ये विधिमंडळात झालेल्या कायदेवजा ठरावानुसार, ठीक आहे, महाड म्युन्सिपालिटीकडून सार्वजनिक पाणवठे, त्यानंतर विद्यालय, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी सर्वांच्या मुक्त संचाराला मान्यता देणारा जो ठराव आहे हा ठराव पारित करण्यात आला होता. ठीक आहे, याचाच अर्थ काय तर आता सार्वजनिक पाणवठे असतील, विद्यालय असतील, धर्मशाळा असतील, ठीक आहे, ह्या सर्वांसाठी खुल्या करण्यात आला होता. म्हणजे आत्तापर्यंत जो काही भेदाभेद चालला होता महाराष्ट्रामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, महाडमध्ये,
ठीक आहे, की अस्पृश्यांनी सार्वजनिक पाणवठ्यावरचं पाणी भरू नये, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर अस्पृश्यांना महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, ठीक आहे, किंवा इतर सामान्य मुलांसोबत बसणं निषिद्ध मानलं जात होतं. धर्मशाळांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. तर ह्या ज्या संपूर्ण प्रथा आणि परंपरा असतील, ह्या प्रथा आणि परंपरा या महाड म्युन्सिपालिटीकडून, ठीक आहे, रद्द करण्यात येऊन सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र स्वतः महाड म्युन्सिपालिटीने जरी हा कायदा किंवा ठराव पारित आपल्या म्युन्सिपालिटीमध्ये केला असेल, मात्र त्याची अंमलबजावणी करणं हे अतिशय कठीण काम होतं. कारण जे सवर्ण लोक होते, उच्चवर्णीय लोक होते, हे अजूनही किंवा त्यांच्या मनामध्ये अजूनही अस्पृश्यांबद्दलचा जो काही भेदभाव होता, तो भेदभाव अजूनही कायम होता. आणि म्हणूनच बरेचसे जे काही अस्पृश्य असतील, हे अस्पृश्य या सवर्णांविरुद्ध किंवा उच्चवर्णीयांविरुद्ध जाण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 मध्ये या सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश मिळावा व अस्पृश्यांमध्ये या सवर्णांविरुद्धची किंवा या उच्चवर्णीयांविरुद्धची असलेली जी भीती आहे, ती भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन, पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता. ठीक आहे. तर इतकी मोठी हिंमत जी आहे, ती हिंमत किंवा धाडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये, तत्कालीन समाजाची जी मानसिकता होती, या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन म्हणूयात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे धाडस करून दाखवलं होतं. कशासाठी? तर अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळावा आणि या अस्पृश्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पाऊल उचललं होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, की आत्ताच आपण महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून पार पडला होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका किंवा हे धाडस तत्कालीन समाज व्यवस्थेला किंवा तत्कालीन उच्चवर्णीयांना, सवर्णांना आवडेल, ठीक आहे, याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. कारण तत्कालीन समाजातील जी परिस्थिती होती, ती परिस्थितीच अशा पद्धतीची होती की हे सवर्ण असतील, उच्चवर्णीय असतील, हे अस्पृश्यांना म्हणूयात आपण किंवा दलितांना, ठीक आहे, कवडीचीही किंमत देत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं मोठं जर धाडस करतील, तर त्याची उलट जी प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया या उच्चवर्णीयांकडून किंवा सवर्णांकडून होण्याची शाश्वती नक्कीच होती. ठीक आहे. आणि म्हणूनच पहा या ठिकाणी की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तर या महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर त्या महाडमधील सवर्णांनी ज्या तळ्यामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, त्या तळ्याचं मंत्रोच्चारण आणि यज्ञयाग करून काय केलं होतं? शुद्धीकरण केलं होतं. आता मित्रांनो, या उदाहरणावरून आपल्याला समजून येईल की कशा पद्धतीची एक सामाजिक विचारसरणी त्या काळामध्ये होती. ठीक आहे. आता एक पहा की अशा पद्धतीची भूमिका या महाडमधील सवर्णांनी किंवा उच्चवर्णीयांनी स्वीकारल्यामुळे 25 डिसेंबर 1927 मध्ये रूढी व परंपरावादी विचारसरणीचा धिक्कार करण्यासाठी मनुस्मृती या पवित्र मानल्या जाणाऱ्या हिंदू ग्रंथाचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी केलं होतं. मित्रांनो, मनुस्मृती हा एक सूत्र ग्रंथ होता, ज्याचा रचनाकार समजला जातो मनु. कारण पुरातन हिंदू किंवा वैदिक धर्मानुसार मनु हा आद्यपुरुष मानला जातो. आद्यपुरुष म्हणजे वैदिक धर्मातील आद्यपुरुष मानला जातो. आणि यानेच मनुस्मृती या ग्रंथामध्ये, ठीक आहे, चातुर्वर्ण वर्णव्यवस्था, राज्याचे धर्म आणि कर्तव्ये, ठीक आहे, इत्यादीबद्दलची माहिती या मनुस्मृती या नावाच्या ग्रंथामध्ये दिली होती. आणि म्हणूनच या संपूर्ण चातुर्वर्ण वर्णव्यवस्थेसाठी म्हणूयात आपण, ठीक आहे, फक्त आणि फक्त हिंदूंचा मनुस्मृती हा ग्रंथच जबाबदार आहे, हा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन घडवून आणलं होतं. ठीक आहे. तर ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन केलं, त्यावेळी मनुस्मृती दहनाचा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, ठीक आहे, यांनीच हा मनुस्मृती दहनाचा ठराव त्यावेळी मांडला होता. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण घडामोडी किंवा घटनांविषयीची माहिती समजा जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारली, तर निदान ही जी वस्तुनिष्ठ माहिती असेल, ही वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण.
त्यानंतर पहा मित्रांनो की महाड येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर म्हणूयात आपण किंवा मनुस्मृती दहनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे मंदिर सत्याग्रहाची जी चळवळ आहे ती मंदिर सत्याग्रहाची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाती घेतली होती। ज्या पद्धतीने सार्वजनिक पाणवठ्यावर ठीक आहे पाणी भरण्याची किंवा पाणी पिण्याची मुभा ही अस्पृश्यांना नव्हती, त्याच पद्धतीने त्यांच्या मंदिर प्रवेशावरती सुद्धा बंदी घालण्यात आली होती आणि हीच मंदिर प्रवेशाची जी प्रथा आहे ती प्रथा दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मंदिर सत्याग्रहाची चळवळ हाती घेतली होती। मंदिर सत्याग्रहाच्या चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या नेत्यांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मंदिर सत्याग्रह चळवळीचं संघटन केलं होतं, तिला एक सुव्यवस्थित स्वरूप प्रदान केलं होतं। सर्वप्रथम पहा की अस्पृश्यांच्या सामाजिक गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठी केलेली चळवळ म्हणून या मंदिर सत्याग्रहाचा उल्लेख केला जातो। ठीक आहे, तर त्यामधलं सर्वप्रथम उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे 13 नोव्हेंबर 1927 मध्ये अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीमधील पहा अंबादेवी मंदिर सत्याग्रह पार पडला होता। ठीक आहे, तर यासाठी सुद्धा म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जरी या अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व केलं असेल, ठीक आहे, मात्र या अंबादेवी मंदिर सत्याग्रहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच प्रेरणा जी आहे ती प्रेरणा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना दिली होती। ठीक आहे, चला त्यानंतर पाहूयात आपण 13 ऑक्टोबर 1929 मध्ये एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये पर्वती मंदिर सत्याग्रह पार पडला होता। त्यानंतर पहा 3 मार्च 1930 मध्ये दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रहाची चळवळ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली होती। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो की 1933 मध्ये दलितांनी ठीक आहे आपण समजा वेगवेगळी ठिकाणे पवित्र धार्मिक स्थळे समजा जर पाहिली असेल जसं शेगावचं गजानन मंदिर, ठीक आहे, शिर्डीचं साईबाबा मंदिर या ठिकाणी एक पारायण पार पाडलं जातं। ठीक आहे, तर या पारायणासाठी सुद्धा या अस्पृश्यांवरती बंदी घालण्यात आली होती। उलट म्हणू आपण तर त्या मंदिरामध्ये समजा त्यांना प्रवेशावरती बंदी घालण्यात आली असेल तर कुठल्याही वैदिक धर्माचं पारायण करण्याची जी मुभा आहे ही पारायण करण्याची मुभा तर साहजिकपणेच अस्पृश्यांना दिली गेली नसेल आणि म्हणूनच पहा या ठिकाणी की 1933 मध्ये दलितांनी हिंदू धर्माच्या पारायणासाठी नाशिक जिल्ह्यातील येवले तालुक्यातील मुखेड या ठिकाणी सत्याग्रह केला होता। ठीक आहे, त्यानंतर पहा 24 मार्च 1933 मध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये श्री रंगा अय्यर यांनी मंदिर प्रवेश बिलाची मांडणी केंद्रीय कायदे मंडळामध्ये केली होती। ठीक आहे, त्यानंतर पहा एलिचपूर येथील दत्त मंदिर व सोलापूर येथील सिद्धेश्वर देऊळ या ठिकाणी सुद्धा हे सत्याग्रह करण्यात आले होते। त्यानंतर स्वतः जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी 1933 ते 35 या दरम्यान रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन या मंदिराची उभारणी केली होती आणि त्यावेळी सावरकरांनी या मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण पाठवलं होतं। ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही जी घटना आहे ही घटना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची। याच्यामध्ये 2 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। एक तर रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन या मंदिराची उभारणी कोणी केली तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर आणि या पतित पावन रत्नागिरी येथील पतित पावन या मंदिराचं जे उद्घाटन आहे ते उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पार पडलं होतं। ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या हिंदू कोड बिल याचा उल्लेख केला जातो। आता हे हिंदू कोड बिल नेमकं काय होतं याबद्दलचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत। ठीक आहे, आता ज्या पद्धतीने म्हणूयात की वर्षानुवर्ष एक सामाजिक गुलामगिरीची बंधने अस्पृश्यांवरती घालण्यात आली होती त्याच पद्धतीने स्त्रियांवरती सुद्धा अनेक प्रकारचे सामाजिक धार्मिक राजकीय बंधने तत्कालीन समाजामध्ये घालण्यात आली होती। म्हणजे स्त्री म्हणजेच फक्त चूल आणि मूल अशा पद्धतीची धारणा ही तत्कालीन समाजाची बनलेली होती आणि म्हणूनच या समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीचे हक्क किंवा अधिकार स्त्रियांना बहाल करण्यासाठी ठीक आहे किंवा कुठलाही जात आणि धर्म ठीक आहे याच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान हक्काचे मूलभूत अधिकार प्रदान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू कोड बिलाची रचना केली होती आणि त्या अनुषंगाने मित्रांनो या संपूर्ण
जी माहिती असेल ही माहिती आपल्याला हिंदू कोड बिलामध्ये लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ठीक आहे, त्यामध्ये पहा, सर्वप्रथम 9 एप्रिल 1948 मध्ये स्त्रियांना सन्मानाचे स्थान व प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाचा अभ्यास करण्यासाठी, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील एका निवड समितीची नियुक्ती केली होती. ठीक आहे, आता कुठलीही जी जबाबदारी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती सोपवली ती अतिशय इमाने इतबारे निभावण्याचं महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रत्येक वेळी केलं होतं. आणि म्हणूनच पहा की नोव्हेंबर 1950 मध्ये 1947 पासून अथक परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 39 पानांच्या पुस्तिकेची निर्मिती केली होती, जिला हिंदू कोड बिल या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, 39 पानांच्या पुस्तिकेची निर्मिती केली, जिला हिंदू कोड बिल या नावाने ओळखलं जातं. आता या हिंदू कोड बिल विधेयकामध्ये पहा, पोटगी आपल्याला माहिती असेल की नवरा आणि बायको असेल, समजा एकमेकांपासून डिवॉर्स घेत असेल तर त्यावेळी मग हा पोटगीचा प्रकार जो आहे तो पुढे येतो, माहिती असेल आपल्यापैकी सर्वांना. त्यानंतर विवाह, त्यानंतर घटस्फोट. आता विवाहाच्या संदर्भामध्ये जर सांगितलं आपण तर वेळोवेळी पहा की पूर्वीच्या काळामध्ये, ठीक आहे, बालविवाहाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण खूप जास्त होतं आणि त्याच्यामुळेच म्हणू आपण तर खूप लहान वयामध्ये मुलींवरती कौटुंबिक आणि पारिवारिक जबाबदारी यायची. ठीक आहे, त्यानंतर घटस्फोट याच्या संदर्भामध्ये, दत्तक विधान या संदर्भामध्ये, अज्ञानत्व व पालकत्व अशा एकूण 7 कायद्यांचा समावेश मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल यामध्ये केला होता. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती केलेला हा जो हिंदू कोड बिल असेल, तत्कालीन जी समाज व्यवस्था होती या समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये होतं. शिवाय म्हणता येईल आपल्याला की एक संयुक्त कुटुंब पद्धती, फार तर त्या काळामध्ये भारतामध्ये आपल्याला संयुक्त कुटुंब पद्धतीचं अस्तित्व जास्त पाहायला मिळतं, संयुक्त कुटुंब पद्धती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं हे हिंदू कोड बिल जे होतं, हे हिंदू कोड बिल अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध होतं. अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध म्हणजेच संयुक्त कुटुंब पद्धती विरुद्ध होतं. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या या हिंदू कोड बिलाला विरोध सुद्धा झाला होता. आणि याला विरोध झाल्यानेच पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला होता. तर त्याच्यामुळं यानंतरच्या घडामोडी सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यामुळं फक्त आपल्याला इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना सन्मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या 39 पानांच्या पुस्तिकेची निर्मिती केली, ज्याला हिंदू कोड बिल या नावाने ओळखलं जातं. हिंदू कोड बिलमध्ये पोटगी, विवाह, घटस्फोट, दत्तक विधान, अज्ञानत्व व पालकत्व अशा एकूण किती कायद्यांचा समावेश होता, तर एकूण 7 कायद्यांचा समावेश होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, जसं मी आपल्याला सांगितलं होतं की या हिंदू कोड बिल हे हिंदू कोड बिल अविभक्त कुटुंबाविरुद्ध असल्याने व या बिलानुसार स्त्रिया तसेच इतर जे वंचित समाज घटक होते, या इतर समाज घटकांना इतरांच्या बरोबरीचे समान हक्क मिळणार असल्याने केंद्रीय कायदेमंडळामध्ये या हिंदू कोड बिलाला विरोध होण्यास सुरुवात झाली होती. आणि म्हणूनच या हिंदू कोड बिलाला विरोध झाल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या केंद्रीय कायदेमंडळातील कायदेमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा बहाल केला होता. ठीक आहे, आता यावरून आपल्याला त्या काळातील म्हणजे तत्कालीन समाजातील जी विचारसरणी आहे ती विचारसरणी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्त्रियांना किंवा इतर जे वंचित समाज घटक असतील यांना इतर म्हणजे सवर्णांच्या बरोबरीचे म्हणूयात आपण किंवा उच्चवर्णीयांच्या बरोबरीचे समान अधिकार मिळणार होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहहेतूने निर्माण केलेल्या हिंदू कोड बिलाला सुद्धा तत्कालीन या समाजातील म्हणू आपण व्यवस्थेने विरोध दर्शविला होता. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा निषेध म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, गोलमेज परिषद व पुणे करार. मित्रांनो, ज्यावेळी आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील व्हाईसरॉयच्या कारकिर्दीबद्दल आढावा घेतला होता, त्यामध्ये सुद्धा गोलमेज परिषदांचा उल्लेख केला होता, पुणे कराराचा उल्लेख केला होता. मित्रांनो, भारतीयांना घटनात्मक सुधारणा देण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांकडून वेळोवेळी पावले उचलण्यात आली होती. आपण 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा अभ्यासला होता. त्यानंतर त्याच्या 10 वर्षांनी वैधानिक आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. मात्र 2 वर्षांपूर्वीच म्हणजेच 1927 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग लंडनमध्ये
गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठीक आहे सहभागी झाला नव्हता, कारण इकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अखिल भारतीय स्तरावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती. मात्र भारतातील एक प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग न नोंदविल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये या पहिल्या गोलमेज परिषदेचं कामकाज यशस्वी होऊ शकलं नव्हतं आणि म्हणूनच मग पुढे महात्मा गांधी आणि भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये करार घडून आला होता आणि या करारानुसार महात्मा गांधींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलं होतं. ठीक आहे, त्या अनुषंगाने जर पाहिलं मित्रांनो आपण, तर यामध्ये पहा की या गोलमेज परिषदांमध्ये भारतीयांना घटनात्मक सुधारणा देण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांकडून पावले उचलली जाणार होती. मात्र केंद्रीय कायदेमंडळामध्ये किंवा प्रांतिक कायदेमंडळामध्ये कुठल्या समाज घटकांचे किती प्रतिनिधी असतील याच्यावरती जाणीवपूर्वक ब्रिटिशांनी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच भारतातील वेगवेगळ्या समाज घटकांचे प्रतिनिधित्व करणारे जे नेते असतील, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा उल्लेख करता येतील, या नेत्यांनी स्वतःच्या समाज घटकांसाठी अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि त्या अनुषंगाने भारताला घटनात्मक सुधारणा देण्याच्या दृष्टीने लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या तीनही गोलमेज परिषदांमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये भारतीय नेत्यांमध्ये एकमत घडून आलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणूयात आपण की तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर इंग्लंडचे जे पंतप्रधान होते रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता. या जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांना ठीक आहे स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. यापूर्वी जर आपण पाहिलं तर 1909च्या मुर्लेमेंटो सुधारणा कायद्यानुसार म्हणूयात आपण मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणानुसार मुस्लिमांबरोबर शिखांनाही स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते आणि त्यानंतर मग 1935च्या कायद्यानुसार मग शिखांबरोबरच म्हणूयात आपण तर भारतीय ख्रिश्चन ठीक आहे, त्याच्यानंतर अँग्लो इंडियन ठीक आहे, यांनासुद्धा स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. मात्र मित्रांनो गोलमेज तीनही गोलमेज परिषदांचा समजा जर आपण विचार केला तर या गोलमेज परिषदांचं जे आयोजन आहे ते आयोजन 1930 ते 1932 या दरम्यान झालं होतं. तर इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी पार पडलेल्या तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित असणारे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती मित्रांनो. ठीक आहे, जसं आपण महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये काही माहिती पाहिली होती यापूर्वी की ज्यावेळी महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले होते त्यावेळी ते SS राजपुताना या जहाजाने समुद्रमार्गे ते लंडनला पोहोचले होते. ठीक आहे, दुसरं जर माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे हे प्रतिनिधी होते जे या इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी पार पडलेल्या तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की 16 ऑगस्ट 1932 मध्ये या तीनही गोलमेज परिषदांमध्ये भारतीय प्रतिनिधींमध्ये एकमत न झाल्याने इंग्लंडचे जे पंतप्रधान होते रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा प्रसिद्ध केला होता. त्यांचा हा जो जातीय निवाडा असेल हा जातीय निवाडा लंडन या ठिकाणी पार पडलेल्या या तीनही गोलमेज परिषदांच्या कामकाजावरती आधारलेला होता. ठीक आहे, आणि या जातीय निवाड्यानुसार म्हणता येईल आपल्याला तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले होते. मात्र पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्याने महात्मा गांधी ठीक आहे नाराज झाले होते आणि म्हणून ब्रिटिश जाणीवपूर्वक या अस्पृश्यांना हिंदू धर्मापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, हा विचार करून महात्मा गांधी यांनी 20 सप्टेंबर 1932 मध्ये ठीक आहे पुण्यातील एरवाडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं. ठीक आहे, तर मित्रांनो जर आपण पाहिलं या ठिकाणी परिस्थिती ठीक आहे, तर महात्मा गांधींनी ज्यावेळी आमरण उपोषण सुरू केलं तर त्यांच्या जीवापोटी म्हणूयात आपण तर इतर जे राष्ट्रसभेचे नेते असतील या राष्ट्रसभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींचं जीव वाचवावं यासाठी प्रयत्न सुरू केलं होतं. ठीक आहे, आणि त्याचाच परिणाम आपल्याला पुढे पुणे करारामध्ये पाहायला मिळाला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, ज्या नेत्यांचा मी उल्लेख केला होता ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये बॅरिस्टर जयकर, घनश्याम बिर्ला, चुन्नीलाल मेहता, श्री राजगोपालचारी व पंडित मदन मोहन मालवीय यांनी डॉक्टर आंबेडकरांशी चर्चा करून यावरती तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि या तडजोडीनुसारच म्हणता येईल आपल्याला
की 25 सप्टेंबर 1932मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये प्रसिद्ध पुणे करार पार पडला होता. ठीक आहे. मात्र अस्पृश्यांच्या वतीने या पुणे करारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली होती, तर महात्मा गांधी किंवा इतर सवर्णांच्या वतीने या पुणे करारावरती कोणी, तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केली होती. ठीक आहे. म्हणजे पुणे करार जो आहे तो पुणे करार भलेही म्हणूयात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पार पडला असेल, मात्र पुणे करारावरती प्रत्यक्षात कोणाच्या स्वाक्षऱ्या होत्या, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या किंवा सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांची स्वाक्षरी या पुणे करारावरती आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता एक पहा की पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांना जे स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होते, तर या स्वतंत्र मतदारसंघाऐवजी पहा की या पुणे करारानुसार अस्पृश्यांना आता किती 148 राखीव जागा ज्या आहेत त्या राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघ, ठीक आहे, हे प्रांतीय कायदेमंडळामध्ये 148 जागा ज्या आहेत राखीव जागा त्या कुठे मिळाल्या अस्पृश्यांना, प्रांतीय कायदेमंडळामध्ये. तर केंद्रीय कायदेमंडळामध्ये या अस्पृश्यांना किती टक्के जागा ज्या आहेत त्या राखीव देण्यात आल्या होत्या, तर 18% ज्या काही जागा असतील त्या जागा राखीव ठेवण्यात आला होता. तर ही जी संपूर्ण माहिती असेल मित्रांनो, त्या गोलमेज परिषदेच्या संदर्भातली असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पार पडलेल्या या पुणे कराराच्या संदर्भामध्ये असो, आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनाने ही वस्तुनिष्ठ माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की अगदी सुरुवातीला सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. सामाजिक कार्यसुद्धा त्यांचं अतिशय उल्लेखनीय आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. मात्र या शैक्षणिक सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी काही राजकीय कार्यसुद्धा पार पाडलं होतं. जसं आपल्याला या ठिकाणी पहिलं सांगता येईल की मताधिकाराची चौकशी करण्यासाठी जो आयोग किंवा कमिशन नेमण्यात आला होता, साऊथ ब्युरो कमिशन, तर या साऊथ ब्युरो कमिशन पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली होती. त्यानंतर पहा 1925मध्ये ब्रिटिश सरकारकडून चलनासंबंधी अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी या रॉयल कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. तर या रॉयल कमिशन पुढे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर पहा 1926 ते 36 या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुंबई प्रांताचं जे कायदेमंडळ होतं, तर या मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम पाहिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा 1928मध्ये सायमन कमिशनच्या मुंबई प्रांतिक समितीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी पुणे या ठिकाणी याच सायमन कमिशन पुढे आपलं मतसुद्धा व्यक्त केलं होतं, साक्षसुद्धा दिली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी की या सायमन कमिशन पुढेच वयात आलेल्या सर्व स्त्री पुरुषांसाठी मताधिकाराची मागणी त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. ठीक आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून या सायमन कमिशन पुढे मांडण्यात आली होती. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो 1942मध्ये लॉर्ड वेव्हेल यांच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मजूर मंत्री या पदावरती नियुक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची करण्यात आली होती. ठीक आहे. तर मजूर मंत्री असताना जी दामोदर नदी आहे, तर या दामोदर नदीला वारंवार पूर येत असल्यामुळं या नदीवरील उपाययोजनेसाठी किंवा या पुराच्या उपाययोजनेसाठी म्हणूयात आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना ही दामोदर व्हॅली योजना मांडली होती. ठीक आहे. त्यानंतर पहा 1947मध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील या मसुदा समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली होती. आणि जसं मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं होतं की भारतीय राज्यघटना तयार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य, ठीक आहे, कमी कालावधीमध्ये पार पाडण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील या मसुदा समितीने केवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये पार पाडलं होतं. आणि या कालावधीमध्ये त्यांनी जवळपास जगभरातील 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की भारतामध्ये 1952मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या नारायण जोगळेकर यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्याच वर्षी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेखनीय कार्य पाहून ठीक आहे स्वतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवरती नियुक्ती दिली होती ठीक आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा लोकसभा आणि राज्यसभेला व्हावा हा दृष्टिकोन प्रस्थापित केला होता ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीतील अतिशय उल्लेखनीय कार्य म्हणून आपण अस्पृश्योद्धार व धर्मांतराचा करू शकतो ठीक आहे. त्यामध्ये एक पहा की 1918 मध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावरील अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली होती. तर विठ्ठलरामजी शिंदे यांच्याच आवाहनानुसार म्हणूयात आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मुंबई या ठिकाणी आयोजित केलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर 1920 मध्ये जर आपण पाहिलं तर 1920 मध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी भरलेल्या अस्पृश्यांच्या परिषदेचं सुद्धा अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवलं होतं ठीक आहे. त्यानंतर पहा 1926 मध्ये रहिमतपूर येथे भरलेल्या महार परिषदेमध्ये महारांनी वतनदारी व गावकरीचे हक्क सोडून देण्याचा आदेश सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी दिला होता ठीक आहे. त्यानंतर पहा 1928 मध्ये 1874 सालचा जो महार वतन कायदा होता या महार वतन कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका विधेयकाची मांडणी केली होती. त्यानंतर 1929 मध्ये समजा जर आपण पाहिलं तर अस्पृश्यांसंबंधी 33% आरक्षण ठेवण्यासंबंधी ठीक आहे मुंबई विधिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण सुद्धा दिलं होतं ठीक आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणूयात आपण की वेळोवेळी ठीक आहे म्हणजे ज्यावेळी भारताची राज्यघटना लिहून पूर्ण झाली त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आरक्षणाची तरतूद ठेवण्याचं एक महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की 13 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवले या ठिकाणी जाहीर सभेमध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही अशा पद्धतीची घोषणा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती ठीक आहे. आणि आपण लवकरच धर्मांतरण करत असल्याची घोषणा सुद्धा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. आणि या आपल्या धर्मांतराच्या घोषणेचीच परिपूर्तता करण्यासाठी 14 ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये दीक्षाभूमी ठीक आहे नागपूर या ठिकाणी पूज्य भंते चंद्रमणी महास्तवीर यांच्या हस्ते आपल्या हजारो अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सपत्नीक बौद्ध धर्माची दीक्षा जी आहे ती दीक्षा ग्रहण केली किंवा घेतली होती. त्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 मध्ये जर आपण पाहिलं तर नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी जागतिक बौद्ध धर्म परिषद भरली होती. आणि या नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी भरलेल्या या जागतिक बौद्ध धर्म परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपली उपस्थिती दर्शवली होती. आणि याच जागतिक बौद्ध धर्म परिषदेमध्ये त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व म्हणून गौरव सुद्धा करण्यात आला होता ठीक आहे. तर ही जी संपूर्ण माहिती असेल मित्रांनो त्यांच्या अस्पृश्योद्धाराच्या संदर्भामध्ये असेल किंवा त्यांच्या धर्मांतराच्या संदर्भामध्ये असेल आपल्याला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की आपल्या एकूण आयुष्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी मग आपल्या शिक्षणासाठी म्हणूयात आपण किंवा समाज जागृतीसाठी लोकप्रबोधनासाठी वेगवेगळ्या ग्रंथांची रचना केली होती. ती ग्रंथसंपदा सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे. वेगवेगळ्या त्यांच्या प्रबंधाबद्दल जगभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या सुद्धा बहाल करण्यात आल्या होत्या. आपण याच्यातली बहुतांश जी नावे आहेत ही बहुतांश नावे त्यांच्या शिक्षण व्यवस्थेचा किंवा त्यांच्या शिक्षणाचा आढावा घेत असताना पाहिलं होतं ठीक आहे. तरी पण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून ज्या ग्रंथसंपदेची रचना झाली त्याबद्दलचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार. सर्वप्रथम पहा की 1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाची रचना केली होती ठीक आहे. त्यानंतर पहा 1940 मध्ये त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाच्या ग्रंथाची रचना केली. 1948 मध्ये द अनटचेबल्स, त्यानंतर रिडल्स ऑफ हिंदुइझम ठीक आहे. 1917 मध्ये कास्ट इन इंडिया ठीक आहे. 1938 मध्ये अनहिलेशन ऑफ कास्ट. त्यानंतर पहा फेडरेशन वर्सेस फ्रीडम. त्यानंतर रानडे, गांधी अँड जिना या ग्रंथांची रचना केली होती ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा 1955 मध्ये थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स.
1947मध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज, 1917मध्ये स्मॉल होल्डिंग्ज इन इंडियन अँड देअर रेमेडीज, ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू अनटचेबल्स 1945मध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1946मध्ये हू वेअर द शूद्राज, म्हणजे शूद्र कोण होते, याचा उल्लेख जो आहे आपण महात्मा फुलेंच्या जीवनकार्याचा आढावा घेत असताना सुद्धा अभ्यासला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला शूद्र कोण होते म्हणजेच हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला होता. आणि महात्मा फुलेंनी मांडलेला की शूद्र हे पूर्वी क्षत्रिय होते हा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत खरा करून दाखवला होता. कोणी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज या ग्रंथाच्या माध्यमातून, ठीक आहे. त्यानंतर पहा 1925मध्ये द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या ग्रंथाची रचना केली. मिस्टर गांधी अँड इमेन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स 1943मध्ये या ग्रंथाची रचना केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ म्हणूयात आपण तो म्हणजे बुद्ध अँड इज धम्म. मात्र हा जो ग्रंथ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा 1956मध्ये म्हणजेच त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आला होता. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी संपूर्ण साहित्य संपदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून निर्मित झालेली ग्रंथरचना असेल याबद्दलची माहिती सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एकूण जीवन कार्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य केले होते. त्याच्यानंतर म्हणूयात आपण तर अस्पृश्यांना एक मानाचं आणि सन्मानाचं स्थान मिळवून देण्याचं एक महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. तर याच्या महान कार्याची जी दखल असेल ही दखल वेगवेगळ्या विचारवंतांनी म्हणूया आपण, वेगवेगळ्या भारतीय नेत्यांनी, ठीक आहे, ब्रिटिश सरकारने सुद्धा घेतली होती. आणि वेळोवेळी म्हणूयात आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला होता, ठीक आहे. तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वेगवेगळ्या नेत्यांनी काढलेले जे गौरवोद्गार असतील ते गौरवोद्गारसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कारण विचारलं जाऊ शकतं की कुठल्या विचारवंताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख नेमका काय केला होता. तर अशा पद्धतीचे प्रश्न समजा जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. सर्वप्रथम पहा या ठिकाणी मित्रांनो की राजश्री शाहू महाराज यांनी माणगाव या ठिकाणी भरलेल्या अस्पृश्यतांच्या परिषदेमध्ये 1920मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव काय केला होता. तर डॉक्टर आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला म्हणजेच अस्पृश्यांना एक मोठा नेता मिळाला आहे अशा पद्धतीचे गौरवोद्गार या माणगाव परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी काढले होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आचार्य अत्रे यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख महाराष्ट्राचे तेजस्वी ज्ञानयोगी म्हणून केला होता. त्यानंतर बडोदा संस्थानाचे संस्थानिक असलेले सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव दलितांचा मुक्तिदाता म्हणून केला होता. तर यानंतर पहा इकडे की भारत सरकारतर्फे 1990मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पार पाडलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याबद्दल, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव केला होता, ठीक आहे. तर ही जी संपूर्ण माहिती असेल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये, ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याविषयीचा आढावा घेतला. मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत. सोबतच मित्रांनो प्रत्येक मार्गदर्शन झाल्यावर त्याची PDF स्वरूपातील नोट्स आणि त्यावर आधारित असलेले एक सराव प्रश्नसुद्धा आपल्यासाठी आपल्या लॉगिन ID यूज करून तुम्ही ते बघू शकता, डाउनलोड करू शकता, ठीक आहे. तर त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.